भारताची आशिया चषकामधून माघारीची केवळ अफवा असल्याचं बीसीसीआय कडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आशिया कप स्पर्धेमधून माघार घेण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही असं सुद्धा बीसीसीआय कडून सांगण्यात आलंय। आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना होणार आहे। तर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल। संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे। बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध 2-4 दिवसांचे सामने खेळवण्यासाठी संघ जाहीर केलाय आणि यामध्ये ऋतुराज गायकवाडला स्थान देण्यात आलेलं आहे। त्याचा भारताच्या अ संघामध्ये समावेश आहे आणि ऋतुराज गायकवाड हा दुखापतीमुळे आयपीएल हंगामात जास्त खेळू शकला नाही, मात्र तो आता भारतासाठी खेळण्यासाठी तंदुरुस्त झालाय। केएल राहुलने आयपीएल 2025 मध्ये त्याच्या शानदार फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। त्याचं बक्षीस त्याला बांगलादेश दौऱ्यावर मिळू शकतं। टीम इंडियाची ऑगस्टमध्ये बांगलादेशसोबत एक दिवसीय आणि टी20 मालिका खेळवली जाणार आहे आणि या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघात सामील होण्यासाठी एक प्रबळ दावेदार बनला आहे। लखनौ सुपर जायंट्सवर सनरायझर्स हैदराबादनं दणदणीत विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करताना लखनौने 205 धावा केल्या, या उलट हैदराबादने 206 धावा केल्या। सामना 6 विकेट्सनं जिंकलाय, मात्र हा सामना गमावल्यानंतर लखनौ संघ प्लेऑफमधून बाहेर पडलाय।